Yeah. Hmm. So today we are going to talk about breastfeeding. Now, why Hmm. breastfeeding? I've taken it as a different session. कारण breastfeeding जे आहे ते it is one of the most important aspects after the baby is born. ठीक आहे. आणि Okay. not just when the baby is born or after the baby is born, but even before that, throughout pregnancy, your body is actually being prepared for breastfeeding. ठीक आहे. Hmm. राईट फ्रॉम द सेकंड मंथ तुला ब्रेस्ट टेंडरनेस एंगॉर्जमेंट थोडंसं हे तुला जाणवलं असणार आहे. सो हो. that time itself, under the effect of progesterone hormone, under the effect of oxytocin, and even the prolactin levels are also high. यामुळे Okay. ब्रेस्ट डेव्हलपमेंट जी आहे ती सुरू झालेली असते. ब्रेस्टचे ग्लँड्स जे असतात विच आर ऍक्च्युअली द मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड्स, ते पण Hmm. त्यांच्यामध्ये पण Hmm. हायपरट्रॉफी होते आणि साईजने ते बरेच वाढतात आणि प्रोडक्शन स्टार्ट झालेलं असतं. ठीक आहे. So it does not happen all of a sudden after delivery. There is a Hmm. very Hmm. long process. आणि Okay. म्हणूनच many times we see की even during the second month, third month, fifth month, sixth month, a pregnant woman, she starts having breast discharge, nipple discharge. Okay? Hmm. That Hmm. actually is completely normal, but why we tend to stop it at times, why we tend to give some Hmm. medicines for that or some other techniques to stop it, because जेव्हा ब्रेस्ट मिल्क डिस्चार्ज, निपल डिस्चार्ज जेव्हा सुरू होऊन जातो तर त्यावेळी ऑक्सिटोसिन हॉर्मोनचं लेवल्स खूप जास्त वाढलेली असते ना. ऑक्सिटोसिन Okay. हॉर्मोन काय करतं, लेबर पेन इनिशिएट करतं. ठीक आहे. Hmm. सो जे जुने लोक होते, ठीक आहे, few generations back, even doctors who are very quite like they are very senior, even they used to believe that breast milk जर यायला सुरुवात झाली तर that is a bad omen. ठीक आहे. म्हणजे Okay. ऑक्सिटोसिनची लेवल वाढू शकते, प्रीटर्म डिलिव्हरीज वगैरे होऊ शकतात. सो इट वॉज कन्सिडर्ड दॅट वे पहिले. पण आता Okay. सध्या असं नवीन कन्सेप्ट अशी सांगत आहे की इट इज नॉर्मल. फक्त जर खूप जास्त जर नसेल निपल डिस्चार्ज, ब्रेस्ट मिल्क Hmm. इंजेक्शन Hmm. जास्त जर नसेल, यू नीड नॉट डू एनिथिंग. जस्ट वी नीड टू रिअश्युअर द पेशंट की सगळं काही ठीक आहे, देर इज नथिंग abnormal going on. It is completely normal Okay. to have nipple discharge, to have breast milk, even during the pregnancy. ओके. तर फक्त आपल्याला काय करायचं असतं ना, ब्रेस्ट मिल्क हा टॉपिक एवढा इम्पॉर्टंट यासाठी आहे कारण थ्रू आउट द प्रेग्नन्सी युअर किड, युअर बेबी गेट्स द न्यूट्रिशन थ्रू द प्लॅसेंटा. ओके. Hmm. बट प्लॅसेंटाचा जो रोल आहे, न्यूट्रिशन देण्याचं जे काम आहे, ते रोल जे आहे ते नंतर ब्रेस्ट घेऊन टाकतात. ब्रेस्ट मिल्क, breast feeding is the only way by which you will be able to give nutrition to your baby. ठीक आहे. आणि म्हणून Okay. बाळाची ग्रोथ आहे. नाव द पॉइंट्स आय विल बी डिस्कसिंग नाव, वन्स यू गो थ्रू ऑल दी Hmm. स्लाइड्स अँड एव्हरीथिंग यू विल अंडरस्टँड वाय ब्रेस्ट मिल्क, वाय इट इज सो इम्पॉर्टंट आणि वाय ब्रेस्ट फीडिंग इज सच अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. ठीक आहे. आता Hmm. ब्रेस्ट मिल्क जे आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी आम्ही काय फार लक्ष देत नाही त्याकडे, क्वालिटी कशी आहे काय वगैरे हे सगळं आपण ऑब्व्हियसली आपल्याला घेणं देणं नसतं. Hmm. बट आफ्टर Hmm. डिलिव्हरी बऱ्याच ठिकाणी असं होतं की वी डोंट गिव्ह फॉर्म्युला फीड्स इमिडिएटली आफ्टर बर्थ ऑल्सो, even when the patient is prime. Hmm. Many times we see to it की naturally जर breast milk eject होत असेल, breast feeding जर possible असेल तर that is the best thing. Hmm. फॉर्म्युला फीड नंतर परत थोडस डिस्टर्बन्स होऊन जातं बिकॉज अगेन इंडायजेशन अँड ऑल कम्स इन टू द पिक्चर. म्हणून Hmm. फर्स्ट टाइम मदर्स मध्ये सुद्धा ब्रेस्ट मिल्क लगेच सुरू होऊन जावं यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. आणि दॅट इज द रिझन वाय आय सी टू इट की ऍटलीस्ट लाईक 1 to 2 weeks बिफोर द ड्यू डेट पेशंट स्टार्ट्स ऑन टेकिंग शतावरी आणि ऑल द फूड आयटम्स की जे ब्रेस्ट मिल्क इजेक्शन आणि ब्रेस्ट मिल्कचं क्वालिटी वाढवतं. ठीक आहे. म्हणजे 2 आठवडे Okay. अगोदर आपण सगळं हे डाएट सुरू करणार आहोत. ठीक आहे. नाउ देर इज डिफरन्स बिटवीन डाएट ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि डाएट आफ्टर प्रेग्नन्सी.
आफ्टर डिलिव्हरी. हम्म. And why that difference is कारण अगोदर तुम्हाला बेबीसाठी हे सगळं करायचं आहे and to maintain all your nutrients you have to take that diet. पण डाएट आफ्टर डिलिव्हरी असं होतं ना की आपल्याला ते हाय कॅलरी डाएट नकोय जास्त. that diet should be high in fat content आणि त्या डाएट मध्ये असे काही घटक असले पाहिजे की ते ब्रेस्ट मिल्क थ्रू बेबीकडे जाणार आणि बेबीची हेल्थ चांगली करणार आणि प्लस दे इन्क्रीज द क्वालिटी, दे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ ब्रेस्ट मिल्क. त्यामुळे डाएट चेंज होत जातं. सो डाएट आपलं नॉर्मल झालेलं आहे. आपण नंतर ब्रेस्ट मिल्क मध्ये काय काय डाएट घ्यायचं ब्रेस्ट फिडिंग मध्ये ते पण डिस्कस करणार आहोत. जस्ट एक्सक्यूज मी फॉर अ सेकंड. You can have your snacks. I won't mind that. सो काय होतं पहिली गोष्ट तर आपल्याला फक्त हे काही पॉइंट्स माहित असतात. आता सध्या पण आता ब्रेस्ट फीडिंग काय इम्पॉर्टंट आहे तुला काय वाटतं की काय काय कशासाठी ब्रेस्ट फीडिंग इम्पॉर्टंट आहे? व्हॉट इज युअर नॉलेज अबाउट ब्रेस्ट फीडिंग? का करायला पाहिजे आपण आणि काय फायदा होतो बेबीला आणि काय फायदा होतो मदरला? मदरचं तर मला म्हणजे जितकं मी ऐकलंय त्याच्यावरून असं आहे का आपल्या बॉडी मधलं त्यांना सगळं न्यूट्रियन्स आणि ते आपण 6 महिन्यापर्यंत बेबीजला काही देऊ नाही शकत आणि प्लस आपल्या बॉडीला ते ऑलरेडी हॅबिट असते तर ती पूर्ण मिल्क द्वारे जाते. ओके. आणि फायदा काय असतो पण आपल्यासाठी? आपल्याला काही फायदा आहे का ब्रेस्ट फीडिंग केल्यानंतर मदरचा? Is there some internet problem? सॉरी. मदरला काही बेनिफिट आहे का ब्रेस्ट फीडिंग केल्यानंतर? असेलच मला नाही माहित. ओके. आणि तुलाच म्हणून नाही पण बहुतांश बायकांना स्त्रियांना हेच माहित नसतं की त्यांना स्वतःला काय बेनिफिट मिळतं ब्रेस्ट फीडिंग केल्यानंतर. ब्रेस्ट मिल्कचा ऑब्व्हियसली बेबीला फायदा आहे पण फक्त बाळालाच फायदा आहे आणि म्हणून मला ते काम म्हणून करावं लागत आहे आणि कुठेतरी एक थिंकिंग राहतं की ओके दॅट इज जस्ट काइंड ऑफ रुटीन, मला फक्त ते करायचं म्हणून करायचं आहे. देर आर नो फिलिंग्स इन्व्हॉल्व मेनी टाइम्स. पण ब्रेस्ट फीडिंगचा इनफॅक्ट बाळाला जेवढा फायदा होतो, बाळाला तर तुम्ही फॉर्म्युला फीड पण देऊ शकता, ठीक आहे, त्यातून पण 90% बेबीचे सगळे रिक्वायरमेंट्स पूर्ण होणार आहेत. पण आईला काय फायदा होतो हे पण आपण डिस्कस करणार आहोत कारण ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि जेव्हा आपल्याला हे सगळे पॉइंट्स कळतील की आईसाठी काय इम्पॉर्टंट आहे मला नाही वाटत की एनी वुमन शील स्किप ऑन ब्रेस्ट फीडिंग. ठीक आहे. तर आपण काही स्लाइड्स बघणार आहोत. मी स्लाइड्स थ्रू एक्सप्लेन करेल की आपल्याला ब्रेस्ट फीडिंग आपण का केलं पाहिजे आणि त्यानंतर मग आपण एक व्हिडिओ पण बघणार आहोत. सध्या पहिले एक व्हिडिओ बघू अर्धा, ज्यामध्ये फक्त ब्रेस्ट मिल्क कसं काय हे सगळं दिसणार आणि त्यानंतर आपण स्लाइड्स करू आणि त्यानंतर हे डिस्कस करू की व्हॉट इज द प्रॉपर टेक्निक ऑफ ब्रेस्ट फीडिंग. ठीक आहे, लॅचिंग टेक्निक वगैरे कशी असते हे आपण त्यानंतर करू. ओके. सो ओके.
द स्ट्रक्चर ऑफ ब्रेस्ट सॉरी. तुला Okay. दिसतंय का निकिता? निकिता तुला दिसतंय स्टार्ट का? नाही झालंय वाटतं मॅम. ओके स्टार्ट नाही झाले. ओके ओके, जस्ट अ सेकंड. आता दिसत आहे? नाही, म्हणजे तुमची ते ऑलरेडी एकदा जी तुम्ही स्क्रीन ओपन केली ना तितकंच दिसतंय. ओके ओके, जस्ट अ सेकंड. आता दिसत आहे? हो, ते ब्लू झालं आणि त्याच्यानंतर परत त्याच स्क्रीनवर आहे म्हणजे. ओके हा, तुमचा ऍरो पण दिसतोय. ओके, जस्ट अ सेकंड. तर ॲज वी वर टॉकिंग अबाउट दिस की आयडियल एज काय आहे, तर जुने लोक सांगतात आयडियली. की तुम्ही 3 वर्ष पण फीड करू शकता. दॅट इज गुड फॉर स्पेसिंग ऑल्सो. बट दीज डेज ना कुणाला एवढा वेळ नसतो आणि व्हॉट दे वॉन्ट टू डू इज की एखाद वर्ष 8-10 महिने फक्त फीड करायचं, नंतर त्यांना वाटतं की वरचं एकदा फीड सुरू केलं तर चालून जातं, मग सोडून देऊ आपण. जोपर्यंत बाळाला कळत नाही तोपर्यंत आपण सोडून दिलं तर ते सुटतं. ठीक आहे. व्हॉट डू यू थिंक की ब्रेस्ट मिल्क जे आहे, ब्रेस्ट मिल्क बेबीला फक्त ऍज फूड म्हणूनच लागतं असं वाटतं का तुला? नाही. ओके. सो देर आर अगेन स्टडीज की ब्रेस्ट मिल्कचे बेनिफिट काय आहे, त्याच्यावर बरेच स्टडीज आहेत आणि त्या स्टडीज बघितल्यानंतर तुलाही लक्षात येईल की का 2 वर्षाच्या पुढे तुम्ही फीड केलं पाहिजे आयडियली. आणि ऑब्विसली इफ इट इज नॉट पॉसिबल यू कॅन अगेन चूज युअर वे. 1 वर्ष, 1.5 वर्ष, बट ऍटलीस्ट 1.5 वर्ष, दॅट इज 18 मंथ्स तरी फीड दिला पाहिजे बेबीला. ठीक आहे. ओके. Then we'll discuss why. आता ड्युरेशन, फ्रिक्वेन्सी अँड टेक्निक आय बी शोइंग यू दॅट व्हिडिओ. ड्युरेशन अगेन डिपेंड्स की किती ब्रेस्ट मिल्क इंजेक्शनचं स्पीड किती आहे आणि बेबीचं सकिंग रिफ्लेक्स किती स्ट्रॉंग आहे. जर प्रॉपर लॅच जर झालेलं असेल बेबी ब्रेस्टला तर इवन लाईक पूर्ण एक साइडचा ब्रेस्ट एम्प्टी करायला फक्त हार्डली 5 to 8 मिनिट्स लागतात. पण जर लॅच केलेलं नसेल प्रॉपरली, बेबी क्रँकी आहे, बेबी डझंट वॉन्ट, लाईक बेबी इज क्राईंग बिकॉज ऑफ सम अदर रीझन, wants to have breast feed but still not able to do that, कारण बेबीचं ना नाक चोक झालं ना रडल्यानंतर की बेबीला फीड घेता येत नाही प्रॉपर. ठीक आहे. नाउ यू मस्ट बी नोईंग दिस की जेव्हा आपण रडतो तेव्हा आपल्या नाकातून पाणी येतं. ठीक आहे. दॅट इज बिकॉज जेव्हा तुम्ही रडता तेव्हा काही अश्रू आपले बाहेर डायरेक्ट जातात, बट देन अ स्मॉल अमाऊंट ऑफ टीयर्स दे गो थ्रू द नेझोलॅक्रिमियल डक्ट आणि आपल्या टर्बिनेट्स मध्ये जातं नाकाच्या आणि देन इट स्टार्ट्स फ्लोईंग आउट. ठीक आहे. आणि त्यामुळे नाक तुमचं जे असतं ते चोक झालेलं असतं आणि बेबी इज क्राईंग ऑलरेडी, बेबीज नोज इज चोक्ड आणि त्यावेळी इफ द बेबी क्लोजेस इट्स माउथ ऑल्सो देन इट वोंट बी एबल टू टेक ब्रीथ. आणि त्यामुळे बेबी मग प्रॉपर लॅच न करत मध्ये मध्ये सोडत दूध पितं. मग त्या कंडिशन मध्ये 20 मिनिट्स 30 मिनिट्स पण लागू शकतात. देन अगेन किती पोर्स ओपन आहेत, लाईक किती डक्ट्स ओपन आहेत निप्पलवर त्यावर पण अवलंबून असतं. जर सगळे जर लाईक 15 to 20 जर छोटे छोटे होल्स जर ओपन असतील सो सगळं जे आहे ब्रेस्ट एम्प्टी व्हायला खूप कमी वेळ लागेल आणि फास्ट कम्प्लीट होईल. सो ड्युरेशन इज अगेन व्हेरिएबल. इट डिपेंड्स ऑन बेबीज मूड, लॅचिंग टेक्निक, बेबीला भूक किती आहे, किती डिस्ट्रॅक्ट होत आहे, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. पण एवढं लक्षात ठेवायचं की बाळ जेवढं लहान तेवढं जास्त वेळ फीड घेणार आहे बाळ. ठीक आहे. बिकॉज बेबी गेट्स एक्झॉस्टेड ऑल्सो. आणि
खूप स्लोली बेबी घेत असतं ना. बेबीज आर बॉर्न विथ, ऍज आय टोल्ड यू, की युनिक क्वालिटीज, युनिक टॅलेंट आय वुड से. आपण दूध पिणं आणि श्वास घेणं किंवा पाणी पिणं आणि श्वास घेणं आपण एका वेळी करू शकत नाही, आपल्याला ठसका लागतो, नाही. बरोबर की नाही. हो. पण एक नॉर्मल बाळ की जे रडत नाही वगैरे, नॉर्मली बाळ दूध पिणं आणि श्वास घेणं सुद्धा एकाच वेळी करू शकतं, जेव्हा की या सगळ्या गोष्टी एकदम क्रिस क्रॉस आहेत. ठीक आहे. हो. नेझल एअरवे आपला तो क्रॉस होतो इसोफेगसच्या हम्म. डायरेक्शनच्या मध्ये. सो स्टील हो. बेबी इज एबल टू मॅनेज दॅट. आणि प्रॉपर सिंक्रोनी मध्ये एक फीड गेल्यानंतर एक श्वास घेणं, मग एक फीड गेल्यानंतर दुसरा श्वास घेणं, तर असं बेबीचं हे सुरू असतं कंटिन्युअसली. सो जनरली इफ द बेबी इज व्हेरी क्वाइट, काम, हॅव्हिंग गुड फीड, तर बेबीला ठसका येणं वगैरे या सगळ्या गोष्टी, ऍस्पिरेशन अँड ऑल दॅट होत नाही. ठीक आहे. ओके. देन फ्रिक्वेन्सी मोस्टली लाईक 1 ते 1.5 तासापासून ते 2 ते 2.5 तासापर्यंत डिपेंड्स, की जर बाळ जागा असेल, बेबी खूप हंग्री असेल, ऍक्टिव्ह असेल, तर त्या केसमध्ये खूप फ्रिक्वेंट फीड्स लागतात. आणि अदरवाईज बेबी खूप उशिरा, खूप वेळाच्या गॅप नंतर बेबी फीड मागतं मग. ठीक आहे. सो यू शुड बी ऑलवेज फीडिंग ऑन डिमांड. बेबीने जर 1 तासानंतर जरी फीड मागितलं तरी यू शुड नॉट डू लाईक दिस, की 1.5 तास झाल्यावरच मी फीड करेल, किंवा 2.5 तास जर होत आहे, यू शुड नॉट वेक द बेबी अप अँड ट्राय गिव्हिंग हिम फीड. ठीक आहे. सो लेट हिम थिंक, लेट हिम मेक हिज ओन पॅटर्न अँड ओनली देन गिव्ह. कारण सकिंग केल्यानंतर डायजेशन सुरू होऊन जाणार बेबीची, आणि झोप, डायजेशन, ऑल दीज थिंग्स ना जेव्हा डिस्टर्ब होतात, तेव्हा मग बेबी बिकम्स व्हेरी क्रँकी आणि ग्रोथ प्रॉपर होत नाही, हे जर सतत वारंवार जर होत असेल तर. ठीक आहे. देन तो म्हणजे ते रडल्यानंतर द्यायचं का? रडल्यानंतर बाळ तुझ्यासोबत कॉन्व्हर्सेशन जे काही करणार आहे ते रडूनच करणार आहे. ठीक आहे. खुश असलं तरी रडणार, तू हवी आहेस तरी रडणार, तू खाली ठेवायला हवं बाळाला तरी रडणार, शिसू केली तरी पण रडणार. सो बट देन अगेन देर इज डिफरन्स इन ऑल दीज क्राईज. ते फक्त ऐकाच कळतात. ठीक आहे. ओके. जेव्हा बाळ रडेल किंवा थोडस हालचाल चालू होऊन जाते बाळाची, एकदम लहान बेबीची, त्यावरून लक्षात येऊन जातं, हार्डली इट्स मॅटर ऑफ जस्ट 2-3 days, 2-3 दिवसामध्ये तुला लक्षात येऊन जातं की आता बाळाला भूक लागली आहे. ठीक आहे. देन जे टेलिपॅथी टाइप एक कनेक्शन असतं मदर अँड बेबी मध्ये, that is because of oxytocin. Oxytocin being the love hormone, being the bonding hormone, mother and baby are always connected psychologically too. It is that strong. Literally, जेव्हा बाळाला भूक लागलेली असते, तू तिथे नसली जरी तरी एंगॉजमेंट होऊन गळायला लागतं. मिल्क स्टार्ट्स ओव्हरफ्लोइंग. इवन विथ द मिअर थॉट की बेबी मस्ट बी हंग्री. तू फक्त जरी विचार केला ना, कदाचित बाळ भुकेलं असेल, बाळाला दूध प्यायचं आहे, अगेन द सिग्नल गोज सो फास्ट की लगेच ऑक्सिटोसिन कम्स इन टू द पिक्चर आणि इजॅक्युलेशन चालू होऊन जातं. सो इजेक्शन चालू होऊन जातं आणि द मिल्क स्टार्ट्स ओव्हरफ्लो. कपडे लगेच ओले व्हायला लागतात. सो इट इज व्हेरी लाईक सरप्राइझिंग टू सी ऑल दीज मिरेकल्स हॅपन. आणि म्हणून लक्षात येऊन जातं, ब्रेस्ट एंगॉजमेंट फील व्हायला लागलं की समजून जातं आता बाळाला भूक लागलेली आहे. भूक लागली. ओके. वन इम्पॉर्टंट थिंग, की आपल्यामध्ये सुद्धा आणि बाळांमध्ये सुद्धा ग्रोथ हॉर्मोन जे आहे, और लाईक लेट इट बी एनी अदर हॉर्मोन्स ऑल्सो, हे सगळे हॉर्मोन्स, मोस्टली स्टिरॉइड हॉर्मोन्स, हे फक्त स्लीप मध्येच सिक्रीट होतात फ्रॉम द पिट्युटरी. ठीक आहे. ओके. तर जेवढा जास्त वेळ बाळ झोप घेईल चांगली, चांगली बाळाची ग्रोथ, वेट गेन, डायजेशन अँड एव्हरीथिंग, एक्सक्रिशन अँड ऑल विल गो व्हेरी स्मूथली. ठीक आहे. सो एखाद्या वेळेस बाळाला फीड वेळेवर नाही भेटला तरी चालेल, पण झोप बाळाला वेळेवरच भेटली पाहिजे. स्लीप इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन बेबीज लाईफ. आणि ऑब्व्हियसली आपल्यासारखं बाळ 8-8 तास झोप घेणार नाही,
तर बाळाचं जे हम्म. स्लीप सायकल जी आहे ना, तर ती 2-2 तासाच्या गॅपने ती सेट झालेली असते ऑलरेडी. आणि आईने फक्त हे करायचं असतं कंटाळा न करता 3 महिने फक्त बाळ आणि मी एवढंच विश्व आहे त्यापुढे. आणि फक्त ओके. बाळाच्या गरजा पुरवायच्या आणि झोपून जायचं. ठीक आहे. ऑब्व्हियसली यू हॅव ओके. मेनी अदर्स अराउंड यू टू हेल्प यू इन दिस. ठीक आहे. सो आपण पण, आणि म्हणूनच मी तुला आतापासूनच सांगत आहे की स्लीप वेक सायकल तुझी चेंज कर. तू हे पण ऑब्झर्व केलं असणार की तुला जर झोपेतून कोणी उठवलं तर हेडेक वाढतो मग. हो. आणि तेच जर कंटिन्यू राहिलं तर नंतर बेबी झाल्यानंतर हे खूप डिफिकल्ट होऊन जातं. सो द प्रपोर्शन, द एपिसोड्स ऑफ मायग्रेन, डिप्रेशन, आय वुड से अँझायटी, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, द एपिसोड्स गो ऑन इन्क्रीजिंग बाय द टाइम द बेबी इज 3 months ओल्ड. आणि त्यामुळे that is the reason why you need to schedule your sleep wake cycle according to the baby's needs, but that is before delivery. डिलिव्हरी. 7th month onwards or 8 months onward or 9th month onwards, you should be timing your sleep like this. So every 3 hours you need half an hour nap. ओके. After every 3 hours you need a nap. आणि लिटरली शेवटी जेव्हा when there are just 2 or 3 weeks remaining till your due date, त्यावेळी तर मी हे सांगते की तुम्ही रात्रीची 8 तास झोप घेणं बंद करायची कंपल्सरी. गॉड. का? कारण अडॅप्टेशन आहे. ऑब्व्हियसली तुला कळतंय मी का सांगते. कारण हो. कालपर्यंत झोप घेतली, आणि प्रेग्नेंट लेडीज ना उलट करतात. उद्या डिलिव्हरी होणार आहे, ऍडमिट व्हायचं आहे, आज तू 8 तास झोप घेऊन टाक. Next day, every 2 hours that patient she is made to wake up and feed the baby. Obviously तिची चिडचिड होणार, आणि त्यामुळे अँझायटीमुळे, त्या टेन्शनमुळे, स्ट्रेसमुळे तिची झोप होणार नाही, तिची चिडचिड होईल, अँड ब्रेस्ट फिडिंग वर 100% इफेक्ट होणार या गोष्टीचा. आणि म्हणून 80% or 70% of the women after delivery, post delivery, they have problems in quantity of breast milk at least for 4 to 5 days. 4 ते 5 दिवस दूध येतच नाही. That is only because of stress. म्हणून फॉर्म्युला फीड स्टार्ट केलं जातं. बट अगेन नाव सिन्स यू नो ऑल दीज थिंग्स, you'll be always prepared for this. तर ड्यू डेटच्या, डिलिव्हरीच्या 2 आठवड्या अगोदर कोणती हॅबिट लावायला 7 दिवस लागतात. ठीक आहे. 7 days you follow anything ना, it becomes a habit. So 15 days अगोदर किंवा 20 days अगोदर सवय लावायची. 3 तास काहीतरी काम करायचं, अर्धा तास त्यानंतर गरज नसताना सुद्धा, झोप येत नसेल तरी पण ट्राय अँड टेक अ नॅप. हळूहळू काय होईल, एक आठवडा तुला झोप येणार नाही, पण त्याच्यानंतर तुला ती सवय होऊन जाईल आणि खरंच झोप लागेल तुला. ओके. सो एक ही गोष्ट लिहून ठेवायची नक्की. आणि तुला सगळे काय नंतर मग सगळे सांगणार, पण त्यावेळेस खूप इरिटेट होऊन जातो आपण. सो सगळे तुला सांगणार, बाळ झोपलं की आपण झोपायचं असतं, बाळ झोपलं की आपण झोपायचं असतं, पण ते झोपलं कसं असं होतं ना, आपल्यालाही वाटतं बाळ तर फक्त अर्धा तासच झोपतं, मग माझी अर्ध्या तासात कशी काय झोप येणार. ठीक आहे. बट दॅट हाफ एन आवर फॉर 12 times विल बी 6 hours. ठीक आहे. आणि बेबी लिटरली स्लीप्स फॉर नॉट लेस दॅन 18 to 16 hours डेली. म्हणजे किती वेळ तुला झोप मिळते ना, जर ऍक्च्युली तू जर तर बाळ झोपल्यानंतर जर झोप घेतली तर त्या 16 तासांमधून 6 तासही सोडून दे की तू दुसरं काहीतरी काम करते, पण 10 तास घेऊ शकते की नाही, सवय लावायची. ठीक आहे. सो मार्क दोज थिंग्स मार्करने घ्यायचीच आपण ती, आणि ही सवय डिलिव्हरीच्या अगोदर. बेनिफिट्स फॉर मदर अँड बेबी विल बी डिस्कसिंग नाव. तर मदरसाठी काय काय बेनिफिट्स आहेत. फर्स्ट थिंग, ऍज आय टोल्ड यू, की बॉन्डिंग होते, हॅसल फ्री वे ऑफ फीडिंग असतं, कारण इन एक्सपेन्सिव्ह आहे, काही गरम करावं लागत नाही, भांडी धुवावी लागत नाही, बेबीला जवळ घ्यायचं, फीड करायचं आणि ठेवायचं. यू विल एन्जॉय दिस टाइम लाईक एनिथिंग. कारण ज्या आपण खूप घाई करतो बाळाला खीर द्यायची, बाळाला
याचं पाणी त्याचं पाणी काय 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 द्यायचा प्रयत्न करतो आणि तेव्हा हो. नंतर आपल्याला उशिरा आठवतं की तो पहिला पिरियड किती छान होता ना, डायरेक्ट फीड करायचं आणि ठेवून द्यायचं बाळाला. ठेवून द्यायचं. एन्जॉय दिस पिरियड अलॉट. ठीक आहे. त्यानंतर ब्रेस्ट फिडिंगचा जो काळ असतो त्यातली त्यात पहिले 6 महिने आणि त्यातली त्यात पहिले 3 महिने ह्या पिरियड मध्ये जे तुझे ड्युरिंग प्रेग्नन्सी, ड्युरिंग डिलिव्हरी तुझे जे काही हॉर्मोन्स पूर्ण कमी जास्त एक्स्ट्रीम्स झालेले असतात ते हळूहळू स्टेबल करण्यासाठी ब्रेस्ट फिडिंग काम करते. जेव्हा हॉर्मोन्स एखादा हॉर्मोन प्रोजेस्टेरॉन खूप वाढलेला आहे किंवा इस्ट्रोजन वाढलेला आहे किंवा प्रोलॅक्टिन वाढलेला आहे, जे काही तुझे हॉर्मोन्स वाढलेले किंवा कमी जास्त झालेले असतील ते करण्यासाठी तुला कोणी पण काय सजेशन देईल की स्ट्रेस कमी कर. बरोबर आहे. स्ट्रेस कमी करण्याचा ब्रेस्ट फिडिंग इज द मोस्ट आयडियल वे ऑफ रिड्युसिंग स्ट्रेस. कारण 30 मिनिट तुम्ही फक्त बाळाचाच विचार करता आणि त्यामुळे बाकीचे हॉर्मोन्स जे आहेत दे कम बॅक टू नॉर्मल. ठीक आहे. सो इट इज अन एक्सेलंट हॉर्मोन स्टेबिलायझर. नॅचरल कॉन्ट्रासेप्शन आहे, बट अगेन यू कॅन बी व्हेरी शुअर ऑफ दॅट. ऑब्विसली एखाद्या वेळेस कॉन्ट्रासेप्शन फेलियर नको व्हायला. So you always have to take again good precautions along with breastfeeding. ठीक आहे. Then प्रॉपर स्पेसिंग साठी पण कामी येतं कारण कॉन्ट्रासेप्शन असल्यामुळे स्पेसिंगही प्रॉपर होते. आता खेड्यामध्ये ना बायका कॉन्ट्रासेप्शन साठी काहीच युज करत नाही, पण नॅचरली तू जर बघितलं ना बरोबर 2-2 वर्षाचा गॅप असतो. आणि दॅट इज बिकॉज ते ब्रेस्ट फिडिंग त्यांचं कंटिन्यू 2 वर्ष सुरू असतं जोपर्यंत गॅप हवा आहे. दुसरी प्रेग्नन्सी राहिल्यावरच पहिल्या बाळाचं दूध तोडायचं हे ठरवलेलं असतं. ठीक आहे. This is very important. Just a second. इंटरनेट गेलेला आहे.